नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट आहे। परिपत्रक देखील दिनांक 31/7/2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक काय सांगतोय ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतनाबाबत ही मोठी अपडेट काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट। परिपत्रक निर्गमित दिनांक 31/7/2026। पहा, मेजर अपडेट रिगार्डिंग टू द सॅलरी फॉर ऑगस्ट पेबेल इन सप्टेंबर 2026 करिक्युलर इशूड ऑन जुलै 31, 2026। माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतनाबाबत आताची मोठी अपडेट समोर येत आहे। या संदर्भात शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 31/7/2026 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। पाहू शकता, सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेला आहे, सेवार्थ प्रणालीतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक 27/3/2026 रोजीच्या या परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आले होते। तसेच माहे मे 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत मुदतवाढ देखील देण्यात आलेली होती। वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक 28/7/2026 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। सदर परिपत्रकानुसार दिलेल्या निर्देशानुसार अंशतः अनुदानित, खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 या वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे। सदर ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट 2026 चे वेतन आहरित करण्यात येणार नाही, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच याबाबत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे व याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घेण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। पाहू शकता, तुमच्या समोर हा परिपत्रक आहे। शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य। पाहू शकता, महत्त्वाचे परिपत्रक प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक माध्यमिक आणि सर्व विषय आहे शालार्थ प्रणालीतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 अन्वये सेवार्थ प्रणालीतील अधिकारी किंवा कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले होते। तसेच संदर्भ क्रमांक 2 अन्वये माहे मे 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती। तथापि संदर्भ क्रमांक 3 अन्वये माननीय प्रधान सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक 28/7/2026 रोजीच्या या आढावा बैठकीमध्ये शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत। तरी संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार अंशतः अनुदानित, खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 या वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करावयाचे आहे। सदर ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 चे वेतन आहरित करण्यात येणार नाही। तसेच याबाबत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची देखील सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। याबाबत आपल्या स्तरांवरून संबंधित सर्व शाळांना तात्काळ या ठिकाणी सूचना देण्यात याव्यात। डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण
संचालनालय रा पुणे, शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे प्रत देखील तुम्ही पाहू शकता। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 या वेतनाबाबत आताची मोठी अपडेट आहे। म्हणजे परिपत्रक दिनांक 31/7/2026 रोजी निर्गमी झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक काय सांगतोय ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।